श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 5 डिसेंबर आणि या 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. वर्षातून एकदाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे. मार्गशीर्ष हा महिना व्रत वैकल्यासाठी खूप खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला मनोभावे आणि विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मी आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल. तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे तर ती आपण आज आपल्या घरामध्ये केलेली असेल किंवा कोणी संध्याकाळी करणार असेल तर या पूजेची उत्तर पूजा जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी करायची आहे. तर उद्या 6 डिसेंबर आहे, वार शुक्रवार. तर या दिवशी या पूजेची उत्तर पूजा जी आहे तर ती केली जाते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. उद्या या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची उत्तर पूजा ही कधी व कशी करावी, तसेच आपण जो कलश स्थापन केलेला असतो तर त्या कलशातील पाण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहते. त्याचबरोबर या पूजेमध्ये आपण जे साहित्य ठेवलेले आहे तर ते साहित्य काय करावे, दर गुरुवारी नवीन साहित्य असावे का, तसेच उपवास सोडताना हाच पदार्थ जो आहे तर तो खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ प्राप्ती होईल. तसेच या गुरुवारचं व्रत करत असताना कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या स्त्रिया उपवास करतात तर त्यांच्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा ही अवश्य केली जाते, पूजा मांडणी केली जाते. त्याचबरोबर ज्या घरातल्या स्त्रिया व्रत करत नाही, ज्या घरामध्ये हे गुरुवारचं व्रत केलं जात नाही, तर तिथे सुद्धा या महालक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते. असं अजिबात नाही की तुम्ही व्रत नाही केलं मग तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही. गुरुवारचा हा जो दिवस आहे तर हा लक्ष्मी मातेला समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, परंतु आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा पूजा जी आहे तर ती आपल्याला अवश्य करायची आहे. मग यामध्ये तुम्ही बघा, माता लक्ष्मीची जी कथा आहे त्याचं एक छोटंसं पुस्तक असतं, तर त्यामध्ये कथा असते, तर ती कथा तुम्हाला वाचायची आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आज विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. या सेवा केल्याने सुद्धा माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते. आता ज्यांनी घरामध्ये ही पूजा मांडणी केलेली आहे तर याची उत्तर पूजा कधी करावी, तर ही उत्तर पूजा तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायची असते. 12 वाजल्यानंतरनं ही उत्तर पूजा केली जात नाही. जर तुम्ही 12 वाजल्यानंतरनं ही उत्तर पूजा करायचा विचार केला तर ती त्या दिवशी न करता शनिवारच्या दिवशी तुम्हाला पुन्हा सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर ही उत्तर पूजा करायची आहे. आता बऱ्याच वेळा होतं काय की उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर ती जी गुरुवारी पूजा केलेली असते, जी मांडणी केलेली असते तर ती शुक्रवारच्या दिवसभर तशीच ठेवतात आणि शनिवारच्या दिवशी ही पूजा जी आहे तर त्याची उत्तर पूजा करत असतात. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कोणत्या दिवशी करतात तर त्यानुसार तुम्हाला ही उत्तर पूजा करायची आहे. फक्त सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायची आहेत.
आता ही उत्तर पूजा करताना सर्वप्रथम काय करायचं आहे तर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड, त्यावरती हळदी कुंकू लावून त्या अक्षता तयार करायच्या आहेत लाल पिवळ्या। यानंतरनं तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत। एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे, त्यात साखर टाकायची आहे, दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे। हळदी कुंकू तुम्हाला पूजेला तिथे लक्ष्मीला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर या अक्षता असणार आहेत तर त्या तुम्हाला त्यावरती थोड्या अशा टाकायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत पूजेवरती। आणि यानंतर तो कलश जो स्थापन केलेला आहे तर तो कलश तुम्हाला उत्तर दिशेला सर्वप्रथम हलवायचा आहे। ही उत्तर पूजा आहे म्हणून उत्तर दिशेला तुम्हाला हलवायचं आहे आणि यानंतर कलश तुम्हाला उचलून बाकीची पूजा जी आहे तर ती उचलून घ्यायची आहेत। आता या पूजेमध्ये आपण जी फळं ठेवलेली आहेत तर ती फळे घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहेत। बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला ही फळे खायला द्यायची नाहीत। त्याचबरोबर यामध्ये आपण जो कलश ठेवतो तर त्या कलशामध्ये जे पाणी असणार आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे, संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे। यामध्ये दैवी शक्ती असते, आपण पूजापाठ केलेला असतो आणि हे जे पाणी आहे तर हे गंगेच्या पाणी समान मानलं जातं। यामध्ये खूप जास्त पवित्रता असते आणि हे पाणी घरात शिंपडल्याने आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असतं। घरातील पितृदोष ग्रहदोष हे दूर होतात। तसेच थोडंसं पाणी हे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा शिंपडायचं आहे आणि बाकीचं उरलेलं पाणी हे तुम्हाला तुळशीला किंवा इतर एखाद्या झाडाला तुम्हाला घालायचं आहे। हे पाणी तुम्ही तुळशीला घातलं तरीसुद्धा चालते। त्याचबरोबर या कलशामध्ये जे 1 रुपयाचं नाणं असणार आहे, एक सुपारी असणार आहेत तर हे तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एका डब्बीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही पुढच्या गुरुवारी पुन्हा ते वापरू शकता। तर आता यामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्याचबरोबर आपण जो नारळ ठेवत असतो तर तो नारळ हे आपल्याला प्रत्येक गुरुवारी नवीन घेण्याची गरज नाही। तुम्ही 4 गुरुवार ते नारळ, ती सुपारी, ते नाणं जे आहे तर ते वापरू शकता। तसेच त्या कलशाखाली जे तांदूळ आपण ठेवत असतो आसन तर ते तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकतात। दर गुरुवारी तुम्ही ते नवीन तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा घेऊ शकतात किंवा तेच तांदूळ तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवले आणि वापरले तरीसुद्धा चालत असते। तसेच ज्या कलशावरती आपण 5 विड्याचे किंवा 5 आंब्याची पानंसुद्धा ठेवत असतो नारळाखाली तर ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्या घराच्या 5 ठिकाणी ही पानं तुम्हाला ठेवायची आहेत। जसे की एक पान हे तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, एक पान हे घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे, एक पान हे तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे, दुसरं पान हे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे आणि तिसरं जे शेवटचं पान असणार आहे तर ते तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे। तुमच्या घरामध्ये कोणत्याही उत्तर दिशा जी असेल तर त्या साईडला तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ही पानं पुन्हा तिथून उचलून घ्यायची आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे। तर असा हा पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर बघा, हा जो नारळ आपण ठेवत असतो तर तो 4 गुरुवार तोच वापरायचा असतो, परंतु एखाद्या वेळेस नारळ जो आहे तर तो खराब होतो, त्याला तडा जातो किंवा कोंब येतो, तर अशावेळी तुम्हाला तो नारळ जो आहे तर तो बदलायचा आहे। दुसरा नवीन नारळ जो आहे तर तो तुम्ही पूजेमध्ये ठेवायचा आहे। आता हा जो गुरुवारचा उपवास आहे तर तो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी सोडला जातो। सायंकाळी कथा वाचून, देवीची आरती करून, नैवेद्य दाखवून आपण हे व्रत आहे तर हे सोडत असतो। तर हा उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा आहे तर या दिवशी आपण देवीला नैवेद्य दाखवत असतो, त्यामुळे आपण एखादा गोडाचा पदार्थ हा अवश्य बनवतो। तर एक ताट घ्यायचं आहे, जे जेवण आपण या दिवशी आपल्या घरामध्ये बनवलेले आहे तर ते सगळं जेवण तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे। एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला सर्वप्रथम जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तर तिथे देवीला दाखवायचं आहे। मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत, घरात सुख शांती समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करायची आणि यानंतर ते ताट तुम्हाला 5 मिनिटांनी उचलून घ्यायचं आहे आणि तोच प्रसाद तुम्हाला खाऊन जो आहे तर तो उपवास सोडायचा आहे।
आता जेव्हा तुम्ही हा नैवेद्य बनवणार आहे तर त्यामध्ये चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरू नका। हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि उपवास सोडताना तामसिक पदार्थ हे खाल्ले जात नाही किंवा असा नैवेद्य हा देवांना सुद्धा ठेवला जात नाही। आणि म्हणून एक महत्त्वाची काळजी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे, तरच तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। तसेच या व्रताच्या दिवशी वाद भांडण करू नये, बोलताना चुकीचे शब्द हे तुम्हाला वापरायचे नाहीत। तसेच तुम्हाला जर अडचण आली, मासिक धर्म आला, तर हे व्रत तुम्ही इतर कोणाकडून सुद्धा पूर्ण करून घेऊ शकता। जसे की पूजा मांडणी, आरती ही तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडनं सुद्धा करून घेऊ शकता। तुम्ही फक्त व्रत केलं तरी सुद्धा चालते। या व्रताच्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण ठेवायचं आहे। तसेच पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी ठेवायचं आहे। मुख्यतः म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीत। मांसाहार हा तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे। घरातही करायचा नाहीत आणि बाहेर जाऊन सुद्धा करायचा नाहीत, नाहीतर या व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही। तर अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।